आपण श्री क्षेत्र आबासाहेब बाबासाहेब मंदिराकडे निघालेलो आहेत। सध्या पाऊस खूप चालू आहे, पण इथं नवीन कमानीचं सध्या काम चालू आहे। 10-12 लोक सध्या काम करतायत। अतिशय वेगात हे काम सध्या चालू आहे। आता इकडे जे आहे पूर्णपणे सध्या पाऊस चालू आहे। पाहूया आपण कशा पद्धतीचं पुढे जाणं होतं ते। इथे आपली जी आंबाळीची खांड आहे अशी वरती उंचावर आहे आणि जे इकडनं रोड झालेला आहे सध्या कच्चा आहे, त्या रोडनी मी सध्या मंदिराकडे निघालेलो आहे। आज आपण श्री आंबाळीच्या जवळ असलेले श्री आबासाहेब बाबासाहेब मंदिराला जात आहोत। घनदाट अरण्यातील हे मंदिर नामस्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या भागामध्ये आपण पावसातील खडतर प्रवास, विशेष वंदन तसेच परमपूज्य गुरुवर्य जाधववाडीचे मोठे बाबा यांचीही भेट घेणार आहोत। पुढचा रस्ता हा असा आहे, तेही तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे ते। जात असताना रस्ता कसा आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे। या साईडला मोठी दरी आहे, घनदाट जंगल आहे, पण त्यातूनही हा रस्ता बऱ्यापैकी करत चाललेला आहे। या साईडला जी आहे आपण आबासाहेब बाबासाहेब मंदिराकडे जातो, या ठिकाणी अनेक जे रान फुलं आहेत ते आपल्याला दिसत आहे। जाताना मला जे जे काही दिसतंय ते मी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय जे रान फुलं आहे सुंदर फुललेली या परिसरामध्ये दिसत आहे। आणि हा आपला समोरचा रस्ता, या खालच्या रस्त्याने मी वरती आलेलो आहे। इथं एक शेत आहे। शेताला प्राण्यापासून रक्षण करण्यासाठी इथं साड्या लावून ठेवलेल्या आहेत। पहा, उंचावर आलेलो आहे आपण आता। साईडला खूप मोठं गवत वाढलेलं आहे। आसपास तर कोणी नाहीये पावसामुळे। हा एकट्याचा प्रवास आहे। श्री क्षेत्र आबासाहेब बाबासाहेब मंदिर। पाऊस थोडासा कमी झालाय, अगदी उंचावर आलोय, पण वातावरण अतिशय प्रसन्न आहे। सध्या सपाट रस्ता आहे, डोंगर वगैरे नाहीये वरती। पठारा जी आहे, पठार आपल्याला दिसत आहे। आणि जवळपास 1 किलोमीटर पर्यंतचं अंतर, मागे कुणीच दिसत नाही आणि पुढे सुद्धा कुणीच नाहीये। मी ज्या वेळेस भ्रमंती करत असतो, बऱ्याच वेळेस उन्हाळ्यातही भ्रमंती होते, पण उन्हाळ्यात जे आहे ते थकवा लवकर येतो आणि आपल्याला जे काही पदयात्रा आहे ते जाण्यासाठी, पायी जाण्यासाठी खूप त्रासदायक होऊन जातं। पण आता आहे पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये असं थोडं थोडं पाऊस बी पडत आहे, वातावरण एकदम थंड आहे, ऊन वगैरे नसल्यामुळे थकवा येत नाही आणि त्याच्यामुळे ही आपली पदभ्रमंती जी आहे ती व्यवस्थित होत असते। आपण त्या ठिकाणी हे सिमेंटचे पाईप टाकून या ठिकाणी छोटासा पूल तयार केलेला आहे। इथं एक लाकडी पूल तयार केलेला आहे। मनमोहक अशा पद्धतीचं हे दृश्य या ठिकाणी आहे। या रस्त्याने जाताना या साईडला थोडंसं खड्डा केलेला आहे, विहिरी टाईप। उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून केलेलं असावं असं दिसतंय। आणि आपण पुढे या रस्त्याने जात आहोत। आता इथूनही पहा आपण हा सभोवतीचा परिसर कसा आहे तो अतिशय हिरवगार झालेला आहे। हाही परिसर पहा, खूप मोठी पठारवरती आहे। हा पाठीमागचा रस्ता, इथून मी आलोय। पाठीमागे सध्या आता कुणीच येताना दिसत नाही। हा पुढे हा रस्ता, पुढे पुन्हा जंगल लागलेला आहे। अगदी हलकासा पाऊस देखील चालू आहे पुन्हा।
आपण पायी कधी या मार्गे आला नसाल म्हणून मग हा मार्ग देखील मी आपल्याला दाखवत आहे कशा पद्धतीचा आहे तो. आपण म्हणाल गुरुजी तुम्ही एकटे कसेच जाता सारखे, पण एकट्या जाण्यामध्ये हे आहे की स्वतःचं जे आहे परमेश्वर चिंतन आपल्याला घडतं, परमेश्वराचं चिंतन आपल्याला घडतं. आणि बरेचसे लोक आपल्याबरोबर येतील नाही येतील, त्यांनाही या पावसाचा याचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी बरोबर कोणी घेतलेलं नाही आहे. मी जवळपास 5:30-6 पासूनच या मार्गात निघालेलो आहे. एका ठिकाणी गेलो, तिथं मी स्नान वगैरे केलं. त्याच्यानंतर मधल्या मार्गे हे सातत्याने माझी ही भ्रमंती चालू आहे. प्रणाम. मी सध्या अंबाळी खांडीवरून मधल्या मार्गे पायी आलेलो आहे. आतापर्यंत जवळपास 4-5 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. मध्ये कुणीच भेटलेलं नाहीये. मात्र हे मुलं जी आहे सध्या आबासाहेब बाबासाहेब मंदिरवर जाऊन आले ना. कधी निघाले होते इथून? एकदम सकाळीच निघाले होते 6 वाजता. तिथलं जे काही विशेष आहे ते वंदन केले, बाबांची भेट घेतलेली आहे आणि परतीचा ते प्रवास करत आहे. आता कुठे निघालेला आहे? अंबाळी खांडीवर निघालेले आहे. दत्तात्रेय प्रभू भगवान की जय. आदरणीय जाधववाडीचे मोठे बाबा आलेले आहेत, त्यांचाही दर्शनाचा योग घडो यासाठी मी सध्या या ठिकाणी निघालेलो आहे. दंडवत प्रणाम. पाऊस पुन्हा वाढलेला आहे. पाऊस आणखी जोरात सुरू झालेला आहे. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं आहे. पण आपण साईडनं रस्ता काढत जाऊया. फारच जोरात पाऊस सध्या सुरू झालेला आहे. सध्या पावसाचा खूप जोर वाढलेला आहे. सगळीकडे जंगल तर आहेच आहे. मी एक डोक्यावर प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे, जी कधी कधी मी झोपायलाही वापरतो, बसायलाही वापरतो. ती सध्या आता मला पावसापासून थोडंसं संरक्षण होतंय. पावसात काही सद्भक्त आलेले आहेत. दंडवत प्रणाम. आले जाऊन? बर बर बर. बाबांची भेट झाली? हो का? बर बर. कसं वाटलं सर्व? हा बर. नाश्ता वगैरे केला? बर. आणखी एक सद्भक्त येताना आपल्याला दिसत आहे. आले जाऊन दादा? बर बर. बाबांची भेट झाली? अशा पावसात याच्यातही येत आहे आपण. हा बर बर बर. पाऊस जरा जोरातच आहे ना? जोरात आहे. बर. कसं भेट होऊन कसं वाटलं तुम्हाला? वाटलंय बाबाजी एकदम समाधानी. अरे बापरे बापरे. प्रसन्नता वाटली. प्रसन्नता वाटली. दंडवत 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 दंडवत. बऱ्याचशा कष्टातून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं. कष्ट म्हणजे पाऊस वगैरे सुरू असल्यामुळे या ठिकाणी पाण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी बऱ्याच अंतरावर आल्यानंतर या ठिकाणी एक पाटी लावलेली, बोर्ड लावलेले आहे, बेलदरी. आबासाहेब बाबासाहेब मंदिराकडे हा इथं बोर्ड लावलेला आहे. आपण ते पाहूया. इथून थोडासा उतार लागलेला आहे. आता ते बेलदरी पासून आपल्याला डाव्या साईडला वळायचंय आणि इथून खाली हा रस्ता जात आहे आपल्या आश्रमाकडे, आपल्या मंदिराकडे. किती लांब आहे आणखी माहित नाही. दंडवत प्रणाम. देवदत्त आश्रम शाखा रुद्धपूर तिथली गाडी दिसते. पुढे हे मंदिर दिसत आहे.
आबासाहेब, श्री आबासाहेब बाबासाहेब सर्वज्ञ ही गाडी आहे इथे. पुढे हे मंदिर आपल्याला दिसत आहे. दंडोत प्रणाम. मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंतस्थान दक्षिण या सदरामध्ये आज श्री क्षेत्र आबासाहेब बाबासाहेब मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहेत. या ठिकाणी परमपूज्य मोठे बाबा जाधववाडीचे त्यांची आपण भेट घेणार आहोत. द्वारकाधीश मंदिर, श्री आबासाहेब बाबासाहेब संस्थान, शेनद. आश्रमचा परिसर कसा आहे ते आपण पाहत आहोत. श्री क्षेत्र आबासाहेब बाबासाहेब मंदिराकडे येताना या साईडनं जो आहे तो एक मधला एक मार्ग आहे. इथून साधारण 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावर हे आबासाहेब बाबासाहेब मंदिर आहे. आणि आता जे काही रोड झालेला आहे तिकडनं जे काही मंदिराचं अंतर आहे ते साधारण 7 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे. या मधल्या मार्गे आलेलो आहे आणि इथून हे मंदिर कसं दिसत आहे ते पाहतोय. आबासाहेब बाबासाहेब मंदिर येथील मंदिरामध्ये आपण जे विशेष वंदन आहे ते करणार आहोत. या ठिकाणी मोठा हा सभा मंडप आहे. मीच सुमन झालो देवा तुझ्या पूजनाला, अशी सुंदर रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे. या मंदिराचं जे आहे उद्घाटन कधी झालेलं आहे तेही या ठिकाणी दिलेलं आहे. मंदिराचा जीर्णोद्धार कधी झालेला आहे या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे. तर आपण आतमध्ये जाऊया. हेच ते श्री क्षेत्र आबासाहेब बाबासाहेब मंदिर. दंडवत प्रणाम. अतिशय भाग्यवान आहे. ज्या वेळेची मी वाट पाहत होतो, त्या दर्शनाची वाट पाहत होतो, बऱ्याच दिवसानंतर मला मोठ्या बाबांची
भेट झालेली आहे, त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. सध्या बाबा मौनमध्ये आहे, पण मला त्याने आशीर्वाद दिलेला आहे. हे कार्य चालू करण्यासाठी बाबा पुढे अनुसरणाचाही मला आशीर्वाद द्यावं, हीच मी प्रार्थना बाबांना करत आहे. बाबांनी एक संमती दिलेली आहे, सध्या बोलत नाही, पण माझ्यासाठी ते हो म्हटलेले आहेत. निश्चित परमेश्वरी मार्गाकडे माझ्या जाण्याचा मोठा संकल्प असेल. बाबांची भेट होत असेल नसेल तरी बाबांचं जे काही धोरण आहे, जे कार्य आहे, त्यासाठी माझंही मोठं योगदान राहील. मध्ये आंबाळी येथे मी सध्या 2 दिवसासाठी थांबलेलो आहे, पण केवळ एक भेटीची ओढ होती. बाबांची भेट व्हावी, प्रसन्नता घ्यावी, म्हणून मी या ठिकाणी बाबांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. बाबासाहेब खांडेविषयी थोडीशी माहिती द्या. हां, बाबासाहेब आमच्या लहानपणी सुद्धा मी 74 मध्ये माझा उपदेश झाला, 78 मध्ये दीक्षा झाली. त्यावेळेला सुद्धा मी याचं त्यावेळेला सुद्धा तिथं लोकांची जाणं येणं असायचं, जुन्या लोकांचं. हां, माझ्याकडे 100 वर्षापूर्वीची एक माझ्याकडे जीवनाबाई होत्या आणि ते म्हणायच्या आम्ही पहिल्यापासून जातो तिथं. पहिले आमचे गुरुजी जायचे पायी वाटेनेच. बाबासाहेब पहिलेपासूनच स्थान आहे, नव्यानं काही नाही आहे. जुनसं कळतं तसं मी जातो आणि पूर्वजही जात होते तिथं. हो, एवढं निश्चित. आणि इथून किती अंतर येतं ते साधारण? इथून 7 किलोमीटर अंबाळीवरून, अंबाळी देवस्थान. मधला मार्ग आहे? हा, मधला मार्ग. 5-1 किलोमीटर. हा, 5 ते हे असं गाडी वाहनानं जायचं म्हटलं तर 7 किलोमीटर आणि दर्यातून जायचं म्हटलं तर 5 किलोमीटर. हा, पण दर्यातून जाण्यापेक्षा ती गेलेलं बरं 2 किलोमीटर. हा, खरोखर मी धन्य झालो या ठिकाणी. जाधववाडीचे मोठे बाबा यांचं जे काही कृपादृष्टी माझ्यावर पडली ते पाहून मी खूप आनंदी झालो. आणि तेवढ्याच जो काही प्रेम बाबांनी दिला तो मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. तर आता पुढच्या खांडीकडे आपण जाणार आहोत. बाबांचाच आशीर्वाद घेऊन आपण आता ही भ्रमंती करत आहोत. बाबासाहेब मंदिरवरून आता आपण परतीचा प्रवास करत आहोत. आता हे जे काही आहे, सध्या पाऊसही चालू आहे. आपल्याला हे सभोवतीचं जे काही परिसर आहे व्यवस्थित दिसला नसेल. आता पाऊस उघडलेला आहे आणि आपण या कच्च्या रस्त्याने सध्या चाललेलो आहोत. पाऊस एकदम आता थांबलेला आहे. समोरची कशी परिस्थिती आहे, रस्ता कसा आहे तो आपल्याला मी दाखवतो आहे. पूर्णपणे सागाचं जंगल आहे. अंबाळी खांडीकडे चाललेलो आहे आणि जवळपास खूप लांबून हे आपल्याला अंबाळी जी काही खांड आहे, मंदिर आहे, श्री दत्त मंदिर हे दिसत आहे.